नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण मराठीची प्रथम घटक चाचणी परीक्षा सन 2025-26ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारख्या इतर विषयांच्याही आपल्याला प्रश्नपत्रिका हव्या असतील तर त्या पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. तत्पूर्वी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते मला कमेंट करून सांगा, म्हणजे मला त्या विषयाचा व्हिडिओ हा बनवता येईल. चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण इयत्ता 8वीची घटक चाचणी क्रमांक 1ची प्रश्नपत्रिका सोडवायला घेऊ. इयत्ता 8वी प्रथम घटक चाचणी विषय मराठी, गुण 15, वेळ 1 तास, सन 2025-26ची ही प्रश्नपत्रिका आहे. आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील विभाग 1वर आधारित ही क्वेश्चन पेपर तयार करण्यात आलेली आहे. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षी नक्की येणार आहे. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि यातले सर्व प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित लक्षात ठेवा किंवा आपल्या वहीत लिहून ठेवा. असेच प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येतील. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न पहिला, इयत्ता 8वी विषय मराठी प्रथम घटक चाचणी. योग्य जोड्या लावा. 3 गुणांसाठी आपल्याला जोड्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. पाठाची नावं आहेत आणि अ गटामध्ये आणि ब गटामध्ये लेखक दिलेले आहेत, लेखक किंवा कवी. आपल्याला ते व्यवस्थित शोधून लिहायचे आहेत. बघा, भारत देश महान हा पाठ माधव विचारे यांनी लिहिलेला आहे, म्हणून ती जोडी लावायची. दुसरं आहे लाखाच्या कोटीच्या गप्पा हा पाठ वसंत जोशी यांनी लिहिलेला आहे. तिसरं आहे नव्या युगाचे गाणे, वि.भा. नेमाडे यांनी हा पाठ लिहिलेला आहे. ब भाग, पुढील विचार कोणाचे आहेत ते लिहा. विचार दिलेले आहेत त्यांनी, आपल्याला त्या व्यक्तीचं नाव लिहायचे. बघा, पहिला विचार काय आहे? भारत माझा देश म्हणजे भारतातले सर्व लोक. हा विचार लिहिलेला आहे. लिहिणारी व्यक्ती आहे पंडित जवाहरलाल नेहरू. दुसरं, प्रेम निष्क्रिय असूच शकत नाही हा विचार महात्मा गांधींचा आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा बघा, कारणे लिहा 4 गुणांसाठी. काका पुतण्यांच्या बॅगा चोरीला गेल्या, त्याचं कारण पहा. काका पुतण्याच्या गप्पा एका चोराने ऐकल्या, त्या म्हणजे 20 लाखाची रक्कम, आईचे 40 तोळ्याचे दागिने, 10 कोटी रुपये या बॅगेतच आहेत, म्हणून काका पुतण्यांच्या बॅगा चोरीला गेल्या. दुसरा प्रश्न, कोट्यवधी रुपये बॅगेत असतानाही काका पुतणे निर्धास्तपणे झोपी गेले. कारण ते एका नाटक कंपनीतले नाटककार होते. त्यांच्या बॅगेत कुठलेही पैसे नव्हते, फक्त मेकअपचे सामान होते, म्हणून ते निर्धास्तपणे झोपी गेले. या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. पुढचा प्रश्न तिसरा, आकृत्या पूर्ण करा. इंग्लंडला जाण्यासाठी राजाने केलेली तयारी 2 गुणांसाठी. पासपोर्ट काढला, विजा मिळवला, कपडे घेतले, घड्याळ घेतले. ही 4 कारणं लिहायची आहेत. ब भाग, पुढील वाक्यांचा प्रकार ओळखा. तुझ्या अभ्यासाला निवांत जागा हवी हे विधान आहे, विधानार्थी वाक्य. दुसरं, तू बॅरिस्टर होऊन भारतात परत ये हे ह्या वाक्याचा प्रकार आहे आज्ञार्थी वाक्य. क, पुढील शब्दांचे सामान्य रूप लिहा 1 गुणासाठी. विज्ञानाचा, त्याचं सामान्य रूप आहे विज्ञाना. मार्गावरती, त्याचं सामान्य रूप मार्गा. त्यानंतर ड भाग बघा, खालील चिन्हांची नावे लिहा. 1, पहिलं चिन्ह आहे उद्गार चिन्ह.
दुसरं चिन्ह आहे एकेरी अवतरण चिन्ह, तिसरं चिन्ह आहे अर्धविराम आणि चौथं चिन्ह आहे संयोग चिन्ह. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी मराठीची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली. आपल्याला यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. थँक्यू.